हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। महिला शक्तीला स्वसंरक्षणाची जोड देणे काळाची गरज। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे पलूस येथे प्रतिपादन। आजच्या काळात मुलींनी शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे। कराटेसारख्या प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि स्वावलंबनाची भावना निर्माण होते। जेव्हा महिला सशक्त होतात तेव्हा समाज अधिक सक्षम होतो, असे प्रतिपादन पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित बाळासाहेब कदम यांनी केलं। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयात आयोजित एका विशेष सोहळ्यात ते बोलत होते। जिल्हा परिषद सांगली माध्यमिक विभागांतर्गत कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षणातील येलो बेल्ट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व बेल्ट वितरण आमदारांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कदम यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देऊन महिलांनी प्रत्येक क्षेत्रात हिमतीने पुढे जावे असा प्रेरणादायी संदेश दिला। सदर कार्यक्रमाचे आयोजन सांगलीचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। या प्रसंगी तहसीलदार दीप्ती रिठे जाधव, पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, माजी गटनेते सुहास पुदाले, वर्षा शहा, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, संगीता मोरे, केंद्र प्रमुख संजय डोंगरे, मुख्याध्यापक तानाजी करांडे, नगरसेवक विजय जाधव, अनिल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक जितेंद्र कांबळे, सिद्धी तारळेकर, शताक्षी कुलकर्णी व इतरांनी आपली मनोगत व्यक्त केली। यावेळी विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली। आत्मविश्वास वाढवण्याकरता जे काही आणि विशेषतः शारीरिक एक आपली तब्येत अधिक चांगल्या पद्धतीने मजबूत करण्याकरता जे कराटेचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलं, त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व आमच्या विद्यार्थी आणि उपस्थित या कार्यक्रमासाठी सर्वच आपल्या पलूसच्या नगराध्यक्षा सभापती संजीवनी पुदालेताई या ठिकाणी काही तहसीलदार पलूस नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, सर्व या ठिकाणी सन्माननीय मुख्याध्यापक संजयरावजी करांडे, आदरणीय या ठिकाणी विश्वासरावजी रावळ, आदरणीय शाहसाहेब, या जे उपाध्यक्ष सौभाग्यवती संगीता मोरे, सन्माननीय प्रकाशजी कांबळे, उपस्थित आमचे सन्माननीय शिवाजी पुदाले, जगदीश पाटील, आता मी प्रत्येकाचं नामोल्लेख करत नाही, वेळ बराच झालेला आहे। आणि उपस्थित पंडित विष्णू दिगंबर पलुसकर व सेकंडरी स्कूल बिलोली, लक्ष्मण विद्यालय आणि प्रतिनिधी हायस्कूल सुंदर या सर्व शाळांच्या विद्यार्थी, शिक्षक उपस्थित बंधू, आज खरं राज्य शासनाने किंवा आपल्या सांगली जिल्ह्याच्या प्रशासनाने अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मुलींना शालेय जीवनामध्ये कराटेचं प्रशिक्षण